आज आपण बनवणार आहोत स्पेशल अंडा फ्राय. तर त्यासाठी आधी आपण अंडी उकळून घ्यायची आहेत चांगली आणि नंतर त्याची साल काढून घ्यायची आहे. नीट काढायची कारण त्या अंड्याला लागलेलं असतात. आधी थोडे थोडे त्याचे कण लागलेले असतात म्हणून अंड्याची साल काढून ते चांगले गार पाण्याने धुवायचे. नंतर त्यांना हाफ चिरून घ्यायचं. आडवं किंवा उभं तुम्ही कसंही चिरू शकता, जशी तुमची इच्छा असेल तसे तुम्ही ते चिरू शकता. नंतर कढईत तेल घ्यायचं. तेल चांगलं कढल्यानंतर त्यात टाकायचे जिरे. नंतर त्यात वाटण टाकायचं. त्यात वाटणामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरे हे 4 वाटून घ्यायचं आणि त्याचं वाटण करायचं. नंतर मिरचीचं वाटण करायचं. मिरचीच्या वाटणामध्ये मिरची, आलं आणि कोथिंबीर आणि मीठ टाकून थोडं ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. ते दोन्ही नीट परतून झाल्यानंतर त्यात टाकायचं टोमॅटो, बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा. तेही चांगलं परतून घ्यायचं आणि त्यात आपली घरची हळद आणि एव्हरेस्ट गरम मसाला टाकायचा. नंतर तेही चांगलं परतून घ्यायचं आहे. सगळं चांगलं परतल्याशिवाय टेस्ट पण चांगली येत नाही म्हणून चांगलं परतायचं आणि वरून कोथिंबीर टाकायची थोडीशी. कोथिंबीर पण त्यात सगळी मिक्स करून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर त्यात टाकायचे चिरलेले अंडे. हळूहळू सोडायचे कारण त्यातले जे डील असतात ते पडू शकतात आणि तेही अलगदपणे मिक्स करून घ्यायचे आहेत कारण ते सगळं असं तुटू शकते. अंडे अगोदरच शिजलेली असतात म्हणून. आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्या. तुमच्या ह्याच्यावर तुम्ही 4 अंड्याचं करू शकता किंवा 6ही अंड्याचं करू शकता. मी 5 अंड्यांचं केलं आहे. मीठ टाकल्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं आहे. हळूहळू परतायचं आहे. फास्ट परतलं तर ते तुटण्याची शक्यता असते जास्त. नंतर त्यात असा खरबडीत वाटलेला कूट टाकायचा आहे. कूट पण असा जास्त बारीक वाटायचा नाही कारण टेस्ट पण तशी भारी लागते खरबडीत वाटल्यानंतर. आणि नंतर ते चांगलं हलवून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे कूट त्या अंड्यांना आणि हलवत राहायचं, चांगलं परतायचं. आणि त्यात एक छोटासा पेला पाणी टाकायचं आहे. ते पण हलवायचं आणि ते 5-10 मिनटं, जास्त नाही पण 5-10 मिनटं झाकून चांगलं वाफलून द्यायचं आहे. त्याला चांगली वाफ सुटली पाहिजे. थोडंसं त्यातलं पाणी थोडंसं उकळलं पाहिजे आणि काढल्यानंतर चांगलं हलवायचं आहे. तेही एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर बारीक कोथिंबीर चिरायची आणि त्याला वरून गार्निश करायचे आहे. कोथिंबीर बघा मी केलं आहे तसं. कोथिंबीर टाकायची वरून, मस्त दिसते. आणि नंतर तुम्ही हे प्लेटमध्ये घेऊ शकता. तुम्ही चपाती बरोबरही भाकरी बरोबरही खाऊ शकता आणि भाताबरोबरही खाऊ शकता. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं ते. थँक्यू.